लोकांनी वरी बसा. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा कोमलताई ढोबळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपले मनोगत या ठिकाणी 2 मिनिटात व्यक्त करतील. कोमलताई ढोबळे, कृपया व्यासपीठावरती महागाजी उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. कृपया स्थानपन्न व्हा. समोर जे उभे आहेत विनंती स्थानपन्न व्हा. पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर जे उभे आहेत विनंती आहे आपल्याला. पत्रकारांना थोडासा डिस्टर्ब होतोय, कृपया सहकार्य करा. कृपया विनंती आहे. मी कोमलताईंना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज उपस्थित असलेले महाराष्ट्राचे तरुण नेतृत्व सन्माननीय आमदार रोहितदादा पवार, त्याचबरोबर पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, समोर बसलेले आसमानी सुलतानी संकटाशी 2 हात करणारे माझे सर्व शेतकरी मायबाप आणि माझ्या कष्टकरी माता भगिनीनो, आज आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या काळ्या आईवर काय दिवस आलेत बघा. जो जगाचा पोशिंदा आहे, रात्री अपरात्री विचुकाट्याची पर्वा न करता चिखलात पाय रोवून उभा राहतो आणि उभ्या जगाची भूक भागवतो. आज त्या जन्मदात्या अन्नदात्यावरती उपाशी बसण्याची वेळ आली. याशिवाय दुसरं दुर्दैव काय आहे? महायुती सरकारनं आपल्याला कर्जमाफीच्या नावाखाली फक्त आशेवर ठेवले. त्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केली, पण त्यात अटी आणि शर्तीचं असे काही काटे पेरलेत की सामान्य शेतकऱ्यांना कागदपत्राच्या कचाट्यातून बाहेरच पडता येत नाही. बँकेत गेलं की अधिकारी कागद मागतोय, तलाट्याकडे गेलं की हेलपाटे मारावे लागतायत. कर्जमाफीचा गाजावाजा तर मोठा केलाय, पण प्रत्यक्षात आमच्या पदरात काय पडलं? फक्त आणि फक्त निराशा. पण गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याचं काहीही सोयरसुतक नाही. या पंढरीच्या पाषाणरूपी पांडुरंगाला कदाचित आमच्या आक्रोशानं पाजर फुटेल, पण या आंधळ्या भैऱ्या सरकारला पाजर फुटणार नाही. यांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे. मग ती शेतकऱ्याची नरडी आवरून मिळो की आमच्या मायमाऊल्यांना विवस्त्र करून मिळो, यांना फक्त सत्तेची खुर्ची पाहिजे. बंधूंनो, हे सरकार नेमकं आहे तरी कोणाचं? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं आणि बलात्कारांना पोसणारं सरकार आहे. महिलांना सुरक्षा देण्याऐवजी त्यांना फक्त मतदानापुरतं वापरून घेणारं हे अत्यंत नीच पातळीचं सरकार आहे. मोफत शिक्षणाच्या जाहिराती करून तरुणींची फसवणूक करणारं हे सरकार आहे. कुठाय मोफत शिक्षण? कुठाय महिलांची सुरक्षा? ज्या महाराष्ट्रानं देशाला प्रगतीचा विचार दिला, तिथल्या मराठी शाळांना कायमस्वरूपी टाळ ठोकण्याचं पाप हे सरकार करतंय. या सरकारनं संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि तरुण पिढीच्या भविष्याचं वाटोळं करून ठेवले. सरकारी रुग्णालयात गरिबांना औषधं मिळत नाहीत, उपचार मिळत नाहीत. राज्याची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मातीत घालण्याचं काम या सरकारनं केलंय. आज महागाईनं उच्चांक गाठलाय. घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूचं भाव गगनाला मिळवलेत. महागाई वाढवून सामान्य जनतेला खलास करणारं हे अत्यंत निर्दयी आणि क्रूर सरकार आहे. या पवित्र चंद्रभागेला स्वच्छ करण्यासाठी यांनी नमामि चंद्रभागा योजना जाहीर केली होती. काय झालं त्या योजनेचं? चंद्रभागेचं पाणी शुद्ध करू शकलं नाही हे सरकार. पण महाराष्ट्राचं राजकारण मात्र यांनी पार गलिच्छ करून टाकले. राजकीय स्वार्थासाठी यांनी जाती जातीत, समाजात आणि माणसात फूट पाडलेली आहे. कॉक्रोच पक्षाच्या उत्पत्तीला ह्या सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. बंधूंनो, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या वल्गना करतंय, पण ज्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी आहे ती निव्वळ फसवणूक आहे. 2019 मध्ये कर्जमाफी झालेली असताना ज्या शेतकऱ्यांना 50,000ची अट रद्द करून सरसकट 2 लाख कर्जमाफी मिळाली पाहिजे. 2019 पासून ते आज 2026 ह्या 6 वर्षाच्या काळात काय काय सोसलं नाही शेतकऱ्यानं. कोरोना सारखी भीषण महामारी आली, अवकाळी पावसानं घात केला, कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला कधी हमी भाव मिळाला नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकरी एकामागून एक संकटात बुडत असताना हे निर्लज्ज सरकार अजूनही जुन्याच जाचकाठी धरून बसले. या सरकारचा फसवणुकीचा खेळ
इथं संपत नाही. कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ह्यांनी आधी 30 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख ठेवली होती. पण एप्रिल 2025 ते मार्च 2026 या वर्षात राज्यात सर्वाधिक भीषण दुष्काळ पडलेला. शेतमालाला हमीभाव नव्हता. शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत होता. ही खिसा रिकामा असल्यामुळं तो कर्जाचे हप्ते भरूच शकला नाही. आता 30 एप्रिल 2025 ही जुनी मुदत संपून गेली, पण शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. म्हणूनच कर्जमाफीची अंतिम मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली, तर शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर पडता येईल. बंधूंनो, जगाचा पोशिंदा जरी आज व्यवस्थेच्या दारात उपेक्षित असला तरी त्याचा विठ्ठल त्याची गाराणे नक्की ऐकेल. लाखो शेतकरी ज्या आशेनं आणि विश्वासानं पंढरीची वारी करतात, त्याच विश्वासाच्या जोरावरती आज आदरणीय आमदार रोहितदादा पवार विठ्ठलाच्या साक्षीनं अन्नदात्यासाठी अन्न त्याग करत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाण्याचा प्रत्येक थेंब विठू माऊली बघत आहे आणि तीच माऊली आता या कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देईल. शेवटी मी एवढंच सांगेन, काळ्या आईची शपथ आहे, आता माग हटायचं नाही. जोपर्यंत मायबाप शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळत नाही, जोपर्यंत पेरणीपूर्वी शेतकऱ्याच्या हातात थेट पैसा येत नाही, तोपर्यंत हा एल्गार थांबू द्यायचा नाही. रोहित दादांच्या या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला एवढी ताकद देऊया की मुंबईच्या तख्ताला सुद्धा आमच्या बळीराजाची दखल घ्यावीच लागेल. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान, जय किसान, जय हिंद. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्ह्यातील पोत्यावाडी सारख्या छोट्या गावातनं 100 शेतकरी या आंदोलनाला, अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये या ठिकाणी पोतेवाडीवरून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी दादांच्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन आलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. कृपया विनंती आहे, प्रवीणराव, आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. समोर पत्रकारांना आणि फोटोग्राफरला थोडीशी कृपया अडचण करून अशी विनंती आहे. यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत. मी प्रशासनांना, पोलीस बांधवांना विनंती करतो की बॅरिगेड थोडे ओपन करा, शेतकऱ्यांना आतमध्ये येऊ द्या, कृपया विनंती आहे. यानंतर या ठिकाणी मार्गदर्शन करतायत या विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार, माढा विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय अभिजित आबा पाटील आपल्या सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन